अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वृक्षावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्यांना गुरुचे ते पालन करणं शक्य होणार नाही त्यांनी दत्त महाराजांच्या कुठल्या प्रभावी सेवा करायच्या. येत्या 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सगळे स्वामी भक्त, सगळे स्वामी सेवेकरी आपापल्या परीने आपल्या यथाशक्तीनुसार आपण सेवा करत आहोत. बघा, आपण जमेल तशी आपण सेवा करत आहोत, पण त्यातल्या त्यात दत्त महाराजांच्या ज्या विशेष प्रभावी सेवा आहेत मग त्यामध्ये येतं सगळ्यात प्रभावी सेवा ती म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण. आता बघा, गुरुचरित्र ग्रंथ हा खूप प्रभावी आहे. त्या ग्रंथामध्ये तेवढीच ताकद आहे आणि अर्थातच त्या ग्रंथाच्या पारायणामुळे आपले सगळे दोष नाहीसे होतात. मग तो वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, अनेक आपल्या कुंडलीमधले जे काही ग्रहांचे दोष लागलेले असतील किंवा अन्य कुठले दोष असतील, कर्णिबाधा असेल, ते सगळे दोष या पारायणामुळे आपले नाहीसे होत असतात. पण बघा, आता असेही भक्त आहेत की ज्यांना काही कारणामुळे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही, त्याचे नियम पाळणं शक्य होत नाही. मग त्या प्रेग्नेंट महिला असतील किंवा घरामध्ये लहान बाळ असेल, जॉब असल्यामुळे आपण ते पारायण करू शकत नाही. असेही बरेच भक्त आहेत की ज्यांना ते पारायण करण्याची इच्छा आहे, परंतु काही कारणामुळे त्यांच्याकडनं ते नियम पाळणं शक्य होणार नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडे ते पारायण घडणार नाही आहे. मग अशा वेळेस अशा भक्तांनी आपण दत्त महाराजांच्या काही प्रभावी सेवा करू शकतो, जेणेकरून आपल्यावर दत्त महाराजांची विशेष कृपा होते आणि अर्थातच आपलं गुरुबळ मजबूत होतं. बघा, जेव्हा गुरु आपल्या पाठीशी असतील तेव्हा आपलं कोणी काहीच वाईट करू शकत नाही. त्यामुळेच गुरूंचा हात आपल्या डोक्यावर असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, असं म्हटलं जातं की जेव्हा देव कोपतो तेव्हा गुरु आपलं रक्षण करतात, पण जर गुरु कोपले ना तर तेव्हा देवसुद्धा आपलं रक्षण करू शकत नाही. म्हणून आपल्यावर गुरुकृपा असणं, आपलं गुरुबळ मजबूत असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपल्या गुरूंची कृपा कधी होते, आपलं गुरुबळ कधी मजबूत असतं, जेव्हा आपल्या पाठीशी गुरु असतात. आणि गुरु आपल्या पाठीशी कधी असतात, जेव्हा आपल्याकडनं त्यांची मनापासून सेवा घडते, आपले कर्म चांगले असतात आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, आपल्या मनात त्यांच्याबद्दल भक्ती आहे, श्रद्धा आहे आणि मनापासून जेव्हा आपण त्यांची सेवा करतो तेव्हा आपल्या गुरुकृपा होते आणि आपलं गुरुबळ मजबूत होत जातं. म्हणून लक्षात घ्या की गुरु आपल्या आयुष्यामध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा गुरु आपल्या आयुष्यामध्ये असतात तेव्हा ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. कुठल्याही आपण संकटामध्ये असो, कुठल्याही अडचणीत आपण सापडलेले असो, तेव्हा गुरु आपलं रक्षण करत असतात. आपलंच नाही तर आपल्या संपूर्ण परिवाराचं रक्षण गुरु करत असतात. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बघा, आपले स्वामी सुद्धा दत्त महाराजांचाच अवतार आहे. म्हणून बघा, आपण स्वामींसाठी आणि दत्त महाराजांसाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. आता सेवेमध्ये तुम्हाला मी सांगितलं की श्री गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे, परंतु काही जणांना त्या काही कारणांमुळे ते पारायण करणं शक्य होणार आणि मग अशा भक्तांनी तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण करू शकता. अगदी फक्त 35 मिनिटामध्ये हा आपला ग्रंथ वाचून होतो आणि याला फक्त 2 ते 3 नियम आहेत आणि हा ग्रंथ पठण केल्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचंच फळ मिळतं. तर नक्कीच तुम्ही हा ग्रंथ पठण करू शकता. अगदी साधा सोपा आहे आणि ते जे 2 ते 3 नियम आहेत ते आपण सगळेजण सहज पाळू शकतो. त्यामुळे लक्षात घ्या की तुम्ही या ग्रंथाचं पठण करू शकता. आता या ग्रंथाचं पठण कसं करायचं ही संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. ते व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा आणि ते पारायण करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, पुढची सेवा आहे ती म्हणजे घोर कष्टधरण स्तोत्र. घोर कष्टधरण स्तोत्र हे नावातच बघा, घोर कष्ट उद्धार. आपल्या आयुष्यातली घोर कष्ट यामुळे नक्कीच दूर होतात. तुमच्यावर कोणी चोरीचा आरोप केला असेल, खोटा आरोप तुमच्यावर लागलेला असेल किंवा तुमच्यावर कुठले आपत्कालीन संकट आलं असेल, कुठलीही वस्तू हरवलेली असेल, कुठली व्यक्ती हरवलेली असेल, अशा वेळेस जर तुम्ही घोर कष्टधरण स्तोत्राचे संकल्पयुक्त पाठ केले तर नक्कीच तुम्हाला 100% अनुभव त्या सेवेचा येतो आणि तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होते. इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे आणि अनेक भक्तांचा अनुभव सुद्धा आहे. लक्षात घ्या की तुम्हाला घोर कष्टधरण स्तोत्र तुम्हाला जेवढ्या वेळेस पठण करता येईल तेवढ्या वेळेस तुम्ही करू शकता. किमान 11 वेळेस किंवा 21 वेळेस, नाही जास्त वेळेस तर किमान 3 वेळेस किंवा किमान एकदा तरी पठण करण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही ही सेवा किती दिवसांसाठी करू शकता तर अर्थात बघा, आता 19 जुलै ते 29 जुलै जर तुम्ही या कालावधीमध्ये सेवा केली तर तुमच्या 11 दिवसांची ही प्रभावी सेवा होणार आहे.
जर तुम्हाला त्या कालावधीमध्ये मासिक धर्म येणार असेल, तुम्ही आत्तापासूनच सेवेला सुरुवात करा, जेणेकरून तुमच्याकडनं 11 दिवसांची दत्तमानाची विशेष प्रभावी सेवा घडणार आहे. आणि बघा, आपली कधी कुठली सेवा ही वाया जात नाही. आपल्याला आपल्या सेवेचं हे फळ मिळतं. फक्त योग्य वेळ आली की आपल्याला आपले महाराज, आपल्याला आपले गुरु नक्कीच ते फळ देतात. फळ देण्याचं काम त्यांचं आहे. आपलं काम फक्त सेवा करण्याचं आहे आणि ती आपण अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करावी. त्यानंतर बघा, तिसरी महत्त्वाची सेवा ती म्हणजे श्री कुरुक्षेत्र ग्रंथ ज्यांना पठण करणं शक्य होत नाही, ज्यांना ते पारण करणं शक्य होत नाही, अशा भक्तांनी रोज, आता हे किमान 11 दिवस तरी तुम्हाला गुरुक्षेत्राचा 14वा अध्याय आणि गुरुक्षेत्राचा 18वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे. अगदी सेपरेट आपल्याला त्या अध्यायाचे पुस्तकं मिळतात. गुरुक्षेत्राचा 14वा अध्याय आणि गुरुक्षेत्राचा 18वा अध्याय. तर ते तुम्ही घेऊ शकता. कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला ते मिळून जातील किंवा आपल्या स्वामींच्या केंद्रासुद्धा तुम्हाला मिळून जातील. सेपरेटली ते आपल्याला अध्याय मिळतात. म्हणजे बघा, आपण जेव्हा ते सेपरेटली अध्याय घेतो ना, तेव्हा आपल्याला संपूर्ण पुस्तक ग्रंथ काढून आपल्याला ते अध्याय वाचण्याची गरज पडत नाही. कारण की बघा, गुरुक्षेत्र हा ग्रंथ अत्यंत प्रभावी आहे आणि त्याचं पावित्र्य राखणं हे आपलं काम आहे. म्हणून रोज रोज तो ग्रंथ काढणं आणि ते अध्याय पठण करणं हे असं करू नका. त्यापेक्षा तुम्ही सेपरेटली जे अध्याय मिळतात, 14वा अध्याय, 18वा अध्याय, ते तुम्ही घेऊ शकता आणि ते तुम्ही पठण करू शकता. तर बघा, गुरुक्षेत्र ग्रंथातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय हे गुरुक्षेत्र ग्रंथाचे मेरुमणी मानले जातात. 14वा अध्याय पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यामधली सगळी संकटं टळतात, गुरूंची कृपा होते. त्यानंतर 18वा अध्यायाचं आपण नियमितपणे पठण केलं तर अर्थातच आपली आर्थिक परिस्थिती सुधारते किंवा कुठल्याही आर्थिक अडचणीमध्ये आपण सापडत नाही आणि अर्थातच आपलं गुरुबळ मजबूत होतं आणि गुरूंची कृपा आपल्यावर राहत असते. म्हणून 14वा अध्याय आणि 18वा अध्याय जो कोणी सेवकरी अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने पठण करतो त्याला याचा अनुभव नक्कीच येतो. आणि नक्की तुम्हाला जर रोज पठण करणं शक्य नसेल ना, तर आता गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही 11 दिवसांसाठी हे 2 अध्याय रोज तुम्ही पठण करून बघा. तुम्हालाही तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल. तुम्हालाही एक पॉझिटिव्हिटी येईल, एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये वाढणार आहे आणि खरंच आपल्या मनाला जे समाधान मिळतं ना, इतर कुठेही मिळत नाही. म्हणून लक्षात घ्या की सेवा आपल्याकडनं जेवढ्या घडतील किंवा जेवढ्या आपण करू शकतो तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, पुढची सेवा आहे ती म्हणजे करुणा त्रिपदी. दत्त महाराजांची करुणा त्रिपदी अतिशय सुंदर आहे. तुम्ही यूट्यूबवर जेव्हा तुम्ही ऐकाल ना, तेव्हा सुद्धा तुम्हाला खूप आवडेल. अतिशय सुंदर आहे. आपण केविलवाण्या शब्दामध्ये आपण दत्त महाराजांना एक विनवणी करत असतो की दत्तगुरु तुम्ही शांत व्हा, माझं गाराणं ऐकून घ्या. आपण त्यांना आपल्या चुकांबद्दल एक माफी मागत असतो, त्यांना आपण प्रार्थना करत असतो. आणि खरंच सांगते, जेव्हा करुणा त्रिपदी आपण स्वतः पठण करतो ना, तेव्हा सुद्धा आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळतं आणि आपलं मन सुद्धा तेवढंच प्रसन्न होतं. म्हणून तुम्ही नक्कीच करुणा त्रिपदी तुम्ही पठण करू शकता. किती वेळेस पठण करायची तुमच्या इच्छेनुसार आहे. आता तुम्ही जर बऱ्याच सेवा तुमच्याकडनं घडणार असेल तर नक्कीच तुम्ही किमान एकदा तरी करुणा त्रिपदी रोज आपल्या सेवेमध्ये पठण केलीच पाहिजे. करुणा त्रिपदी कोणती आहे? शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता, ही आहे करुणा त्रिपदी. तुम्ही यूट्यूबवर सुद्धा तुम्ही ऐकू शकता किंवा तुम्ही जर पठण केलं तर अतिशय उत्तम असणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, आता दत्तमाने सगळ्यात प्रभावी सेवा, ज्यांच्याकडे कुठलाही ग्रंथ नाही, जपमाळ नाही किंवा ज्यांच्याकडे कुठलेही साहित्य नाही, अशा सेवेकरांनी तुमच्या जवळपास औदुंबराचा वृक्ष असेल तर नक्कीच तुम्ही औदुंबर प्रदक्षिणा करू शकता. गुरुपौर्णिमेनिमित्त औदुंबर प्रदक्षिणा सुद्धा ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. बघा, असं म्हटलं गेलं आहे की औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्त महाराज वास करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त 11 दिवसांसाठी तुम्हाला औदुंबर प्रदक्षिणा करायची आहे. आता किती प्रदक्षिणा करायच्या? तर नक्कीच तुम्ही 11 प्रदक्षिणा करू शकता, 21 करू शकता किंवा तुम्ही 108 प्रदक्षिणासुद्धा करू शकता. खूप प्रभावी सेवा आहे आणि तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल. फक्त बघा, रोज तुम्हाला ह्या प्रदक्षिणा करायच्या आहेत. तुम्हाला जर शक्य असेल तर रोज सायंकाळी औदुंबर झाडाजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे, जेणेकरून दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभत असतो. तर नक्की या ज्या काही सगळ्या सेवा आहेत त्यामध्ये तुम्हाला जेवढ्या जमतात तेवढ्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. जर सगळ्या करणं शक्य असेल तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही सगळ्या करू शकता किंवा जेवढ्या जमतात तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपलं गुरुबळ मजबूत होणार आहे, गुरूंची कृपा आपल्यावर होणार आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये कधीही कुठलेही आपत्कालीन संकट किंवा अडचणीमध्ये आपण सापडणार नाही, कारण की आपल्या पाठीशी गुरु असणार आहेत. गुरूंची कृपा जेव्हा आपल्यावर होते तेव्हा
तेव्हा आपल्या आयुष्यात जे काही संकट येतात ना ते सुद्धा आपल्या नकळत टळतात, कारण की गुरु आपल्या तेव्हा पाठीशी असतात. म्हणून लक्षात घ्या की गुरूंची कृपा आपल्यावर होण्यासाठी या सगळ्या सेवा करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला या सेवांमधले जेवढ्या सेवा तुम्हाला जमतात तेवढ्या तुम्ही करू शकता. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जो तुमच्यासोबत शेअर करायची झाली सेवा मी स्वयंमाचरी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीनच्या सोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.